नमस्कार. समाजातील मागास वंचित घटकांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने समता शिक्षण संस्थेची स्थापना 1972 साली पुणे येथे आदरणीय ॲडव्होकेट माधवराव वाघ आणि आदरणीय प्राध्यापक विलास वाघ यांच्या पुढाकाराने झाली. संस्थेच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाले असून हे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट माधवराव वाघ आणि संस्थापक सचिव माननीय प्राध्यापक विलास वाघ साहेबांनी लहानपणापासून गरिबी, दारिद्र्य, मागास व वंचित घटकांच्या व्यथा स्वतः अनुभवलेल्या होत्या. म्हणून त्या दोघा बंधूंनी स्वतःचे शिक्षण पूर्ण झाले आणि जगण्याचे साधन मिळाले असे समजून समाधानी झाले नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या पे बॅक टू द सोसायटी हा संदेश अंगीकारून आपले संपूर्ण जीवन समाजासाठी समर्पित केले. महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समतावादी समाज निर्मितीची विचारधारा आणि शिक्षणातूनच मानवी समाजाच्या विकासाचे ध्येय गाठता येऊ शकते हा महापुरुषांनी त्यांच्या कृतीतून दिलेला संदेश डोळ्यासमोर ठेवून समता शिक्षण संस्थेची वाटचाल सुरू झाली. पुण्यात झोपडपट्टीत वडार समाजातील मुलांसाठी सुरू केलेल्या बालवाडीतून सुरू झालेला हा शिक्षणाचा प्रवास पुढे तळेगाव, ढमढेरे, पुणे येथे आश्रमशाळा आणि मोराणे तालुका जिल्हा धुळे येथे आश्रमशाळा, 3 वसतिगृह, मोराणे धुळे येथे समाजकार्याचे पदवी आणि पदव्युत्तर पदवी, BSW आणि MSW शिक्षण देणारे महाविद्यालय यासारख्या शिक्षणरूपी वटवृक्षात रूपांतरित झालेला दिसून येतो. समता शिक्षण संस्था ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून ती माणूस घडवणारी, नवसमाज निर्माण करणारी संस्था आणि समाज परिवर्तनाचे केंद्र म्हणून समाजात ओळखली जावी अशी दोघे वाघ बंधूंची इच्छा व धारणा होती. म्हणून या संस्थेचे कार्य केवळ चौकटीबद्ध 4 भिंतीमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणापुरतेच मर्यादित न ठेवता मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकास प्रक्रियेला पुढे घेऊन जाणारे विविध उपक्रम व कार्यक्रम राबवून समग्र समाज परिवर्तन घडविणारे केंद्र निर्माण झाले पाहिजे अशा व्यापक भूमिकेतून संस्था गेली 50 वर्षे कार्यरत आहे. महिला सक्षमीकरण, आदिवासी, दलित व भटक्या जाती जमातींचे जीवन, त्यांचे प्रश्न यासारख्या विषयावर कार्यशाळा आयोजनात चर्चा करणे, संशोधन प्रकल्प हाती घेणे, गावपाड्यावर राहणाऱ्या लोकांशी संवाद साधणे, कृतीयुक्त कार्यक्रम राबविणे इत्यादी विषय हे संस्थेच्या केंद्रस्थानी व जिव्हाळ्याचे आहेत. समता शिक्षण संस्थेअंतर्गत स्थापन आश्रमशाळा आणि समाजकार्य महाविद्यालय या शिक्षण संस्था शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम गुणवत्ता राखत अल्प कालावधीतच उत्तुंग भरारी घेत आहेत. या संस्थांमधून शिक्षण घेऊन आज अनेक विद्यार्थी उच्च पदावर वर्ग 1 आणि वर्ग 2 चे अधिकारी म्हणून यशस्वीपणे कार्य करीत आहेत. तसेच शासकीय वसतिगृहाचे गृहपाल, आश्रमशाळेचे अधीक्षक, मेडिकल सोशल वर्कर, प्राध्यापक, स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक, चालक म्हणून देखील हे विद्यार्थी उत्तमरित्या काम करीत आहेत. समता शिक्षण संस्थेला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने संस्थेचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचे नियोजन आदरणीय प्राध्यापक उषाताई वाघ, अध्यक्ष समता शिक्षण संस्था पुणे, आदरणीय डॉक्टर जालिंदर अडसुळे, सचिव समता शिक्षण संस्था पुणे व सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले. त्यानुसार वर्षभरात विविध उपक्रम कार्यक्रम राबवण्यात आले. यामध्ये प्राध्यापक विलास वाघ स्मृती व्याख्यानमाला, राष्ट्रीय परिसंवाद, विद्यापीठ स्तरीय वक्तृत्व स्पर्धा, महाविद्यालय स्तरीय सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा आणि संस्थेच्या 50 वर्षाच्या कार्यावर आधारित स्मरणिका इत्यादींचा समावेश आहे. संस्थेचे संचालक मंडळाचे मार्गदर्शन व महाविद्यालय आणि आश्रमशाळेचे शिक्षक व कर्मचारी यांच्या सहकार्य व सहयोगातून सुवर्ण महोत्सवी निमित्ताने कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आले. संस्थेचे 50 वर्ष कालावधीतील व्यापक कार्याचा दृष्टिकोनातून सुवर्ण महोत्सवानिमित्त आपल्या समाजकार्य महाविद्यालयाच्या माध्यमातून MSW न्यू नेटवर्क YouTube चॅनल हे आपण आज सुरू करत आहोत. या चॅनल सुरू करण्याचा महत्वाचा उद्देश महाविद्यालयामध्ये सुरू असलेल्या सर्व ऍक्टिव्हिटीज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करून समाजातील लोकांपर्यंत आपलं समाजकार्य महाविद्यालयाच्या माध्यमातून होणारे उपक्रम पोहोचवण्याचा हा महत्वाचा उद्देश आहे. त्या अनुषंगानेच आज आपल्या
MSW न्यू नेटवर्क चॅनल युट्यूब चॅनलचं आपण आज उद्घाटन करीत आहे. प्राचार्य म्हणून मी सर्व प्राध्यापक वर्गांना आणि विद्यार्थ्यांना आवाहन करतो की आपण आपले जेही कार्यक्रम यापुढे आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं समाजात महाविद्यालयात घेण्यात येतील त्या कार्यक्रमाचा प्रसार आणि प्रचार जास्तीत जास्त या युट्यूब चॅनलवर शेअर करा आणि सर्वांनी जास्तीत जास्त या चॅनलला लाईक करा असं आवाहन करतो. थँक्यू सो मच. धन्यवाद.